अनु, बाहेर गेली होतीस? हो, ते डबा विसरले होते ना, ते द्यायला गेले होते. शनाया आल्यापासून भाऊजींचं कुठेच लक्ष नाहीये ना. सतत आपलं त्या शनायाच्याच मागे मागे. आता पण शनायाला घेऊन डॉक्टरकडे गेलेत ना? हो, जायला हवं ना, म्हणजे ती या घरची पाहुणी आहे. एवढं तर केलंच पाहिजे ना. हो आई, हो ग, आई ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. काय झालं, बोल ना. तुम्ही कंटिन्यू करा, मी आले. हा, काय झालं, बोल. आई, मला बॅडमिंटनच्या टुर्नामेंटला जायचंय. काय इकडे? खरंच? काय सांगतेस? काय, कधी, कुठे? दिल्लीला. दिल्लीला? बाबा परमिशन देतील ना? माहित नाही बाळा, त्याचीच भीती वाटते मला. आई पण मला काही करून जायचंय. तुला माहिती आहे ना, मी किती डेस्परेट या टुर्नामेंटसाठी. मला माहिती आहे ग बाळा, पण म्हणजे एरवी मी बोलले असते बाबांशी, काही करून त्यांचा होकार मिळवला असता. पण सध्याची परिस्थिती बघता, तू बघतेस ना घरी काय चालू आहे. काल अविनाश चिडले, आज नेमका तो तेलंग आला आणि त्या तेलंगचे पैसे शनायाने दिलेत, हे नक्कीच अविनाशला आवडलं नसणार. मग मी कॉलेजमध्ये काय सांगू? अगं, तू अशी पटकन हार मानू नकोस ना. बघूया आपण, मी बोलते यांच्याशी, बघूया, करूया आपण काहीतरी. हा, अगं माझे सोनू, माझं पिल्लू, ते थांब ना, मी करते ना प्रयत्न. मी काय करते माहितीये, यांचा मूड बघते. चांगला मूड असेल ना, तेव्हा बोलते यांच्याशी. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो. मग झालं तर मग तू टुर्नामेंटला जाणार. हस पाहू, हस ग. गुड, चल बोलते मी नक्की. सरबत देऊ का तुला? दमली असशील ना. काय हसायचंय ते हसून घ्या, कारण आता हे सगळं जाऊन मी शनायाला सांगणार. मग बसा रडत. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलंस ना? हाताला फार हलवू नकोस, त्याला त्रास देऊ नकोस, कारण काय आहे, ती जखम भरणार नाही. चल थांब ना इथे. थांब ना. काय वाटतंय? आणि मला काही होणार नाही. तू आहेस ना माझी काळजी घ्यायला. मी आहे तुझी काळजी घ्यायला, पण आत्ता मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. चल. नाही, ऑफिसला वगैरे कुठे जायचं नाहीयेस. अगं पण अवे ऐक ना, आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया. तर काय वेळेच काय, किती वाजलेत बघ. मुंबईत राहतो आपण, ट्रॅफिक पीक आवर आता. मग पिक्चरला जाऊया. काय काय झालंय काय तुला? काय चाललंय? अगं कामं पेंडिंग आहेत. जे के सर दुबईत असले ना तरी लक्ष आहे त्यांचं ऑफिसमध्ये, माहिती अगं आहे ऑफिसमध्ये सगळं बघायला. राघव, त्याला समोरच्या माणसाची 2 वाक्य नीट बोलता येत नाही, तू त्याच्या बघ. नाही ग, मलाच जावं लागतं. डिसिजन मेकिंग सगळं ते मी बघतो, त्याला काही नाही, तो फक्त बेसिक कामं करतो. त्याला मदत करावी लागते. ऐक माझं, मला जाऊ दे. ओके ओके ओके, असं असेल ना तर मी ऑफिसमध्ये जावडेकरांना फोन करते, ते करतील सगळं मॅनेज. पण आत्ता मला पिक्चरला जायचं आहे. मी किती दिवस झाले पिक्चर बघितलं नाही, तुला माहिती आहे. आणि जे केला पण काही इंटरेस्ट नाही आहे. वाटतं पण त्यांच्याकडे बघू. नाही म्हणजे ते इतके वर्कहॉलिक आहेत की त्यांना फिल्म वगैरे यात फार इंटरेस्ट नसेल असं वाटतं त्यांच्याकडे बघू. पण हा, फिल्म मजा असते फिल्म. मला आठवतं ना, अनु आणि मी फ्रायडेला फर्स्ट शो बघायचो. फ्रायडे नाही तर मग सॅटर्डे नाही तर संडे. मंडेला पण गेलो कित्येकदा, माहिती. झालं तुझं अनुपुराण सुरू. घाबरतोस ना तू अनुला? काल तू माझा राग पाहिला नाहीस वाटतं. नाही, पाहिला ना राग, पाहिला आणि आवडला. आय मीन, मी एवढं तुला चिडलेलं कधी बघितलं नाही ना याआधी. पण काही म्हणावे, तू चिडल्यावर हँडसम दिसतोस. आणि मला अशीच माणसं आवडतात, डॉमिनेटिंग, हक्क गाजवणारे, हँडसम, जसा तू आहेस.
गप्प गप्प काय? काही नाही. बरं, बॅडमिंटनच्या टुर्नामेंट बद्दल सांगितलंच बाबांना? नाही अजून. क्या? अरे मी सांगणारच होते, पण आमच्या घरी एक वेगळाच ड्रामा झाला. काय झालं? यू आय एम शुअर या सगळ्यामध्ये ना काकूंची काहीच चूक नसणार आहे. तरी तिला सगळं ऐकून घ्यावं लागलं. तरी तू म्हणत होतीस मला ती शनया तुला काय बरोबर वाटत नाहीये म्हणून. हो, आणि मला अजूनही तेच वाटतं. ती आमच्या घरातून लवकरात लवकर गेली पाहिजे. अगं साईलच ना ती. पण तोवर आईला किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. नको नको, तोंड जांभळं होतं त्याच्याने आई. हे काय करते ही? स्वतःचे हात काळे करून घेते. काय ग अनु, अगं अजून किती नवऱ्याची सेवा करणार आहेस? या आजच्या काळात कोण असं नवऱ्याच्या बुटांना पॉलिश करतं? वहिनी, सेवा नाही हो, माझं कामच करतेय मी. शिक शिक, तिच्याकडून काहीतरी शिक. हिच्यासारख्या बायका सगळी कामं स्वतःच्या अंगावर ओढवून घेतात आणि मग मला अशी बोलणी ऐकावी लागतात. वहिनी, मी काय काम ओढवून घेत नाही. इतक्या मोठ्या कंपनीत ह्यांना काम मिळालंय, इतक्या मोठमोठ्या लोकांमध्ये वावर आहे त्यांचा आता. मग ते असे छान प्रेझेंटेबल असे व्यवस्थित दिसायला नको का? कितीतरी दिवस त्यांना त्यांच्या मनासारखं काम मिळत नव्हतं. त्यांची ती होणारी चिडचिड, घरात वाद, एकदम खचून गेले होते ते. आत्ता कुठे त्यांना त्यांच्या मनासारखं काम मिळालंय आणि हे पण अगदी मन लावून काम करतायत. म्हणून माझ्याकडून जितकं होईल तितकं मी करते वहिनी. हो हो, हे सगळं त्या शनयामुळे झालंय. तिनंच अवीला काम मिळवून दिलंय. खरं आहे आई. कधीचे गेलेत ते दोघं, अजून कसे नाही आले? अरे हो, दुपार झाली आई, जेवणाची वेळ होत आली आहे. शनयाला औषधं पण घ्यायची आहेत, उशीर व्हायला नको. मी फोन करून बघते ह्यांना. The number you have dialed cannot be reached. Please try again later. लागला की रे? The number you have dialed cannot be reached. Please try काय ग? again later. दोघेही फोन उचलत नाहीये. नाही आई, दोघांचा फोन नॉट रिचेबल येतोय. अरे बाप, अभि मजा आली ना आज. फिल्म बघताना मला असं वाटत होतं की तो हिरो म्हणजे तू आहेस आणि ते हिरोईन मी होते. शनाया, बोल ना अविनाश, बोल. हे काय आहे, हे जे काय आपल्यामध्ये चाललंय, म्हणजे आपण हे मस्करी मस्करी चालू असतं आपलं सगळं, पण हे जरा कंट्रोल करा. कारण तशी भाबडी आहे ती, तिला कळणारच नाही ना मस्करी चालू आहे आपली ते. पण मी पण मस्करी करत नाहीच आहे ना, सिरियसली बोलते मी. शनाया, मला असं वाटतं की गोष्ट तू जरा समजून घे. मी आधीही सांगितलं तुला की आपण मॅरिड आहोत, आपल्या दोघांचा संसार आहे, मला 2 मुलं आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, आणि अनु सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईचा मी विचार कधीच केलेला नाहीये. माझा पण गेला नाहीयेस. अजून तरी नाही. नक्की
काय नसे ना हे बघ मला मला नाही कळत आहे म्हणजे खूप गोष्टी घडतायत कंट्रोल करतोय मी स्वतःला अचानकच तू माझ्या आयुष्यात आलीस तुझ्या नवऱ्याच्या कंपनीत काम मिळालं हे सगळा योगायोग आहे हा लक्षात घे आणि बघ ना आता त्यात अजून पुढे म्हणजे आता तू घरीच येऊन राहतेस ना आमच्या प्रॉब्लेम काहीच नाहीये फक्त मला भीती वाटते अनेकदा की या सगळ्यामध्ये आपण चुकीच्या ट्रॅकला नको जायला आणि म्हणून म्हणतोय की आपण फक्त आपल्यात मैत्रीचे संबंध ठेवूया अवी गाडी थांबव. काय गाडी थांबव, मला घरी जायचंय. अगं गाडी थांबव सांगते ना. शनाया प्लीज 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 माझा ऐक प्लीज सॉरी तुटतोय हात माझा. एक्स्ट्रीमली सॉरी मला आपल्यात मैत्री नको यावी. मैत्री करायला बाकीचे फ्रेंड्स आहेत ना, मी त्यांच्याशी जाऊन बोलेन. मी जाते माझ्या घरी. काय होईल, घरी गेल्यावर तो किलर येईल, मला मारेल, मी मारेन. एवढं सोपं आहे. आणि मी मेल्यावर कोणाला काहीच फरक पडणार नाही, मला माहिती आहे ना. शनाया वेड्यासारखं काही बोलू नकोस. मी तुला काही होऊ देणार नाहीये. हे मनापासून बोलतोयस तू? तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत नाही मला माहिती आहे. तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. फक्त फायनान्शियल हेल्प हवी आहे म्हणून मी तुझ्या आयुष्यात आहे. काय बोलतेस तू शनाया? फायनान्शियल हेल्प पाहिजे म्हणून नव्हतो का तुझ्या आयुष्यात मी? तू खरंच माझी जवळची मैत्रीण आहेस हे कधी कळणार आहे तुला? खड्ड्यात गेली ती मैत्री. मला मैत्रीच्या पलीकडचं नातं हवंय अविनाश. थोडा वेळ दे ना विचार करायला. 7 दिवस देते मी तुला. 7 दिवस इनफ आहेत ना? 7 दिवसात यू हॅव टू चूज. आणि अजून एक गोष्ट, माझ्या समोर त्या अनुप्रियाचं नाव सारखं घ्यायचं नाही. अनु बायको आहे माझी. बायको? इथून पुढे तुझ्या तोंडी फक्त माझं नाव असायला हवं. शमा. काय करतेस तू? मस्त घमघमाट सुटलाय. बिर्याणी? तरी प्रथम म्हणतच होता आईने बिर्याणी केली असणार. माझं प्रथम बाळ ना हुशारच आहे, टॅलेंटेड आहे एकदम. बघ ना आता वासावरूनच ओळखलं त्यांनी की आपली आई बिर्याणी बनवते. ते मलाही कळलं होतं की फक्त ऍक्टिंग करत होते. बर हा पिहू. पिहू हा स्वयंपाक करताना ना मी डोळ्यात तेल घालून करते जी पुन्हा कालच्या सारखी चूक नको व्हायला. आई, काल जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. मला तर असं वाटतं तू हे बिर्याणीचं भांड पण कुठेतरी लपवून ठेव. आपल्या घरातल्यांचा काही भरोसा नाही. ते काय काही काय बोलतेस तू? आपल्या घरच्यांबद्दल कोणी असं बोलतं का? घरचे तसे वागतात म्हणून बोलतेय मी. मला तर असं वाटतं आपण आपल्या घरात CCTV लावून घेतला पाहिजे. मग बघ सगळ्यांचं पितळ कसं उघडं पडतं ते. पिहू माझं एक ऐकशील का प्लीज? तू ते बॅडमिंटन वगैरे ना सगळं सोडून दे. का? अगं तू डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजेस. बघ ना कसं डोकं चालतं तुझं, कसा विचार करतेस. मी खरंच सांगते प्लीज 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 बॅडमिंटन नको ग. तू डिटेक्टिव्ह हो. हा मनावर घेतो अगदी. आई काय ग? काय ग काय? हा
किती संशय झाली आहेस तू पिहू, माहितीये काय तर. आई हे बघ ते तिकडे बघतायत, आई ते असे करतायत, आई ते नक्की असं बोलतील, आई सीसीटीव्ही कॅमेरा लावून घे तू घरात. अजिबात माझ्या घरात मी सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेणार नाही, कळलं? काय तुझ्याशी बोलत काय बसले मी, मला कोशिंबीर बनवायची. माहीत नाही आई, पण मला त्या शनायाचे इंटेन्शन्स बरोबर वाटत नाहीयेत. उगाच नाही कोणी एवढी मोठी रक्कम देणार. त्याच्या बदल्यात तिला काहीतरी हवंच असेल, पण काय? वाव, मस्त वास येतोय बिर्याणीचा. बाबा खुश होतील ना? खूप खुश होतील, म्हणतील काय सुगंध पसरलाय, बिर्याणी केलीस अनु, पटकन जेवायला वाट, पटकन जेवायला वाट. असंच होईल. ए आई, मग बाबांशी आज बोलू का बॅडमिंटनच्या टुर्नामेंट विषयी? अगं बोल. अहो आलात तुम्ही? काय झालं, एवढं उशीर का झाला? आणि डॉक्टर काय म्हणाले? बोल ना शनाया. शनाया, अहो हिला काय झालं? चिडचिड. चिडचिड का? ते डॉक्टर म्हणाले की हाताला जपावं लागेल, अजून लक्ष द्यावं लागेल, रिकव्हरी जरा स्लो आहे, त्यामुळे चिडचिड झाली तिची. त्यामुळे असं दुसऱ्याच्या घरात असं किती दिवस राहणार ना. नाही बरोबर आहे. अहो पण तुम्हाला उशीर का झाला? ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक. इकडून निघालो, ट्रॅफिक, डॉक्टरांकडे पोहोचलो, तिथे ते सगळं केलं, तपासलं वगैरे, तिथून फिजिओकडे जायचं होतं, ट्रॅफिक. मग वाटेमध्ये भूक लागली, मग आम्ही जेवलो, मग जेवून परत फिजिओकडे गेलो, ट्रॅफिक, मग फिजिओकडे गर्दी, मग परत येताना ट्रॅफिक. ट्रॅफिकच ट्रॅफिक. दमला असताना तुम्ही फ्रेश होऊन या, चिकन बिर्याणी बनवली. अरे वा, आलोच फ्रेश होऊन. ऐक अनु, बिर्याणी व्यवस्थित. अहो तुम्ही काळजी करू नका, छान झाली बिर्याणी. मी शनायाला बोलून येते, तुम्ही फ्रेश होऊन या. आणि अनु सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईचा मी विचार कधीच केलेला नाहीये. प्रॉब्लेम काहीच नाहीये, फक्त मला भीती वाटते अनेकदा की या सगळ्यामध्ये आपण चुकीच्या ट्रॅकला नको जायला. आणि म्हणून म्हणतोय की आपण फक्त आपल्यात मैत्रीचे संबंध ठेवूया. हॅलो, ऐक. बोला अधिकारी मॅडम, आज काय खूप चिडचिड झाली दिसते तुमची. होणारच ना, कालचा तमाशा झाला, आज त्या तेलंचे सगळे पैसे मी परत केले, तरी त्या अविनाशचं अनुपुरण संपतच नाहीये. मग काय करायचंय पुढे आपण? ऐक सांगते. कळलं? काय कमाल प्लॅन आहे. आपण हे असंच करत राहिलो ना, तरच ती युजलेस अविनाशच्या मनातून कायमची उतरेल. हो, हे होऊच शकतं. शनाया, हॅलो.
मैत्रीच्या पलीकडचं नातं हवंय अविनाश. 7 दिवसात यू हॅव टू चूज. माझ्या समोर त्या अनुप्रियाचं नाव सारखं घ्यायचं नाही. इथून पुढे तुझ्या तोंडी फक्त माझं नाव असायला हवं. शनाया म्हणते ते मान्य करणं जवळजवळ अशक्य आहे. अनु बायको आहे माझी. एवढी वर्ष तिने मला दिली आहेत. प्रत्येक फेजमध्ये मला सपोर्ट केलाय. ती होती, ती आहे, आणि म्हणूनच मी इथवर आलोय. फक्त अनुमुळे माझा संसार बरा चाललाय. अनुच्या जागी दुसरी कोणी असती तर शक्यच नाही. मला सहनच करू शकली नसती. कधीच सोडून गेली असती. आणि शनाया तर आत्ता आली आहे ना. वेड्यासारखं बडबडतीये, लहान मुलीसारखं वागतीये. पण किती काही झालं तरी तिचं हे वागणं आवडतंय मला. छान वाटतं जेव्हा ती सोबत असते. कसली कटकट नसते, कसलं टेन्शन नाही. मस्त असतं एकदम सगळं. तिच्या बरोबरचा वेळ संपूच नाही असं वाटतं. भाऊजी, अनुने जेवायला बोलवलंय. येताय ना? चला. अनु, तू शनाया, तू चिडली आहेस? नाही. अगं ये ना. नाही, मग तू अशी वर निघून का आलीस? अगं काही नाही, ते जरा ऑफिसमध्ये कामाचं टेन्शन होतं. जे काही नसल्यामुळे सगळं मलाच बघावं लागतंय ना. आणि सकाळपासून ना हात खूप दुखतोय ग. त्यामुळे ना चिडचिड होते माझी नुसती. हो का? बरं. ऐक ना, भूक लागली आहे का तुला? हो. बिर्याणी केली आहे मी, चिकन बिर्याणी. हो, आवडते तुला? खूप आवडते. अगं मस्त. मग ये ना, सगळे आता जेवायला येतच असतील. हो. हा, लगेच ये. ऐक ना अनुप्रिया, प्लीज माझे ते औषधं आणतेस का ग येताना? हो, आणते ना. तू हो खाली. ऐक ग. शनाया. सावकाश. तू अशी कशी पडलीस? अनु, काय केलंस हे? मी काय केलंय? शनायाला धक्का दिलास?